नमस्कार विद्यार्थी मित्रो, आजपासून आपणाला शाहिरी कवितेचा शाहिरी वाङ्मयाचा विचार करायचा आहे। मागच्या 4 तासात आपण पंत कविता पाहिली, त्याच्या आधी संत कविता पाहिली, आजपासून तंत कविता पाहायची। तंत कविता, शाहिरी कविता हे मराठी कवितेमधलं तिसरं वळण आहे किंवा दुसरं वळण म्हणा। पहिलं संत कवितेनं सुरुवात झाली, पंत कवितेपाशी मराठी कवितेनं दुसरं वळण घेतलं, मध्ययुगीन मराठी कवितेनं, आणि तंत कवितेजवळ शाहिरी कवितेजवळ तिसरं आणि शेवटचं वळण घेतलं, आणि मग मध्ययुगीन कविता समाप्त होते, नंतर मग आधुनिक कविता सुरू होते। तर मित्रहो, शाहिरी वाङ्मय पाहत असताना आपणाला शाहिरी ह्या शब्दाचा आपण सुरुवातीला विचार करूयात। प्रामुख्यानं पोवाडे आणि लावण्या, प्रामुख्यानं इतरही वाङ्मय प्रकार आहेत, पण प्रामुख्यानं पोवाडे आणि लावण्या हे 2 वाङ्मय प्रकार या शाहिरी वाङ्मयामध्ये येतात, कविता प्रकार या वाङ्मयामध्ये येतात। तर शाहीर हा शब्द मराठी नाही आहे, मग हा कुठून आला? मग हा परका शब्द आपण आपल्या कवितेची ओळख म्हणून का स्वीकारला? त्याचं कारण आहे की शाहीर हा शब्द जरी मराठी नसला तरी तो आता मराठीमध्ये रुजला आहे, आणि शाहिरी वाङ्मयात प्रामुख्यानं जे कविता प्रकार लिहिले जातात ते मात्र खास मराठी वळणाचे आहेत। म्हणजे लावणी हा खास मराठी शब्द आहे, पोवाडा हा खास मराठी शब्द आहे, तो आपण बाहेरून कुठून घेतलेला नाही। मग हा शाहिरी शब्द का घेतला? तर जेव्हा उत्तरेकडून आपल्या महाराष्ट्रावर आक्रमणं झाली आणि मुस्लिमांची सत्ता इथं आली, तेव्हा दरबारामधल्या कवीला, दरबारी कवीला शाहीर म्हणण्याची पद्धती होती। शायर हा फारसी शब्द आहे, त्याचं मराठी रूप आपण शाहीर केलं, आणि हे जे सगळे दरबारी कवी होते, दरबारात आपलं कला सादर करणारे जे कवी होते, त्यांच्यासाठी शाहीर हा वेगळा शब्द आपण योजू लागलो, आणि तोच मराठीमध्ये रूढ झाला, आणि ते शाहिरी वाङ्मय। शाहिरी कवितेचा उगम प्रामुख्यानं शिवकाळात झालेला आहे। का बरं शिवकाळातच शाहिरी कवितेचा उगम झाला? त्याच्या आधी का नाही? कदाचित यादवांच्या आणि त्याच्या आधीच्या काळात असेल शाहिरी कविता, स्वरूप तिचं वेगळं असेल, पण असणारच, कारण शाहिरी कवितेचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य मुळामध्ये जे आहे ते आधी काळापासून मानवी स्वभावापासून ते आहेच आहे, पण पहिल्यांदा उमटलं ते शिवकाळामध्ये। त्याचं कारण असं की प्रामुख्यानं पोवाडा हा शूरमर्दाचा पोवाडा शूरमर्दानं गावावा आणि शूरमर्दानं ऐकावा, असं त्याचं वैशिष्ट्य सांगितलं जातं। आणि दरम्यानच्या काळामध्ये शूरमर्दही राहिले नव्हते, शूर गाणारेही राहिले नव्हते, शूर ऐकणारेही राहिले नव्हते, सगळा समाज निश्चित पडलेला होता। पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी हे तेज निर्माण केलं, शूरवीरपणा निर्माण केला आपल्या मराठी समाजामध्ये, आणि त्याच्यामुळं त्याचं वर्णन करणारा, शूरत्वाचं वर्णन करणारी कवितासुद्धा तिथून सुरुवात झाली। मित्रहो, आगिनदास नावाचा शाहिरानं लिहिलेला अफझुल खानाचा पोवाडा हा मराठीमध्ये उपलब्ध असलेला पहिला पोवाडा आहे। हा पोवाडा जिजाबाईंनी मुद्दाम या आगिनदासाला बोलवून हा लिहून घेतलेला पोवाडा आहे, दरबारात सादर करायला लावलेला पोवाडा आहे, आणि त्याची तारीख आहे 1659, म्हणजे 1659 मधला अफझुल खानाच्या वधावर लिहिलेला, म्हणजे शिवाजी महाराजावर लिहिलेला हा पोवाडा, जिजाबाईंच्या सांगण्यावरून लिहिलेला, आगिनदासाने लिहिलेला, मराठीमध्ये उपलब्ध पोवाड्यापैकी पहिला पोवाडा, सगळ्यात जुना पोवाडा आहे। मित्रहो, पोवाडा हा जो शब्द आहे तो खास मराठी आहे। मग त्याचा अर्थ काय आहे? मुळामध्ये पवाड हा शब्द आहे, पवाड, आणि हा ग्रामीण शब्द आहे रे विद्यार्थ्यांनो, ग्रामीण शब्द तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे। एखाद्या आईच्या मागं एखादं लेकरू जातं, आणि कधी कधी आईला ते नको असतं, आणि आई काहीतरी गुप्त कामासाठी गेलेली असते, तिथं ते लेकरू जातं। अशा वेळी आई रागानं म्हणते, पवाडलास का इथं बी? पवाडणे म्हणजे उपस्थित होणे असा त्याचा अर्थ आहे। पवाड म्हणजे उपस्थिती, पवाडणे म्हणजे उपस्थिती, आणि त्याचा दुसरा अर्थ कीर्ती असा पण होती। काय माय त्या माणसानं लय पवाडा केला आमच्या गावाचा, म्हणजे कीर्ती गाजवली, असा पण त्याचा अर्थ सांगितलं। उपस्थित राहणे आणि कीर्ती गाजवणे असे दोन्ही अर्थ सांगितले जातात, आणि ज्ञानेश्वरीमध्ये हा शब्द पुष्कळ वेळा आलेला आहे। ज्ञानेश्वरीमध्ये या शब्दाचा उपयोग ज्ञानेश्वरांनी पुष्कळ वेळा केलेला आपल्याला पाहायला मिळतो। कौतुक करणे, एखाद्याची कीर्ती गाणे हा मूळ मानवी स्वभाव आहे, आणि म्हणून जेव्हापासून माणूस आहे, जेव्हापासून मराठी भाषा आहे, तेव्हापासून कौतुक करण्याची परंपरा असणारच, पण ज्या पद्धतीची आज आपण शाहीर म्हणून ओळखतो ती ओळख आपणाला शिवकाळापासून पाहायला मिळते। शाहिरी रचनेमध्ये पोवाडा लावणी हे तर 2 प्रमुख आहेतच आहेत, पण
पोवाडा, लावणी, डफ गाणे, भेदिक गाणे, देहावरचे गाणे अशा प्रकारच्या कवितांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. पण प्रामुख्यानं पोवाडा आणि लावणी सगळ्यात जास्त. गोंधळ या प्राचीन लोककला प्रकारातून पोवाड्याचं स्वरूप विकसित झालं असावं असं तज्ज्ञांचं, अभ्यासकांचं मत आहे. मित्रहो, पोवाडा जो आहे हा सत्य, न्याय, त्याग, बलिदान या थोर मानवी मूल्यांचं गुणगान करणारा कविता प्रकार आहे असं प्रकाश देशपांडे केजकर यांनी त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे. आता दुसरा जो कविता प्रकार आहे शाहिरी कवितेमधला तो आहे लावणी. पण पोवाडा, त्याचं नाव, त्याची उत्पत्ती पाहिली. आता लावणी हा जो शब्द आहे तो दुर्गा भागवतांचं म्हणणं असं आहे की कोकणामध्ये शेतकरी जी लावणी करतात भात पिकाची त्याला लावणी म्हणतात आणि त्यावेळेस जी गाणी म्हणतात त्याला लावणी म्हणतात. खरं तर तिकडं गोव्यामध्ये सुद्धा देखणी नावाचा एक कविता प्रकार, लोकगीत प्रकार आहे. त्याच्यावरूनच भालचंद्र नेमाडे यांनी आपल्या कविता संग्रहाचं नाव देखणी ठेवल्याचं सांगितलेलं आहे. देखणी, लावणी म्हणजे कविता प्रकाराची ही नावं आहेत असा आपणाला त्याचा अर्थ काढता येतो. ते काही तिथल्या याच्या कोकणातलंच म्हणून नाहीत. पण लवण या शब्दाचा अर्थ म्हणजे आपण ज्या लावणीचा विचार करणार आहोत त्याचा जर आपण विचार केला तर लवण हा शब्द आहे. लवण म्हणजे सुंदर, लावण्य म्हणजे सौंदर्य, लावण्यवती म्हणजे सुंदर स्त्री आणि लावणी म्हणजे अशा स्त्रीचं वर्णन करणारी कविता असा एक सध्या रूढ झालेला सरळ या शब्दाचा अर्थ आहे. सुंदर स्त्रीवर लिहिलेली कविता आणि सुंदर कविता म्हणजे त्या कवितेची रचना पण सुंदर आणि ज्या स्त्रीवर, त्या स्त्री देहावर ती कविता केली त्या देहाची रचना पण सुंदर अशा अर्थानं लावणी हा शब्द मराठीमध्ये रूढ झालेला आहे. मित्रांनो, लावणीला नृत्याची सोबत असते हे आपल्याला माहिती आहे. आपल्या गॅदरिंगमध्ये, स्नेहसंमेलनामध्ये प्रत्येक वेळी पाहतो की आपल्या मुली ह्या नृत्य करून लावणी सादर करतात. कारण लावणीला नृत्याची आणि स्त्रीची गरज असते. पूर्वीच्या काळात स्त्रिया नसत, पेशव्यांच्या काळामध्ये, पण बहुतेक त्या काळामध्ये पुरुष स्त्रीवेश धारण करून नृत्य करत असत, त्याला नाचा असं म्हणत असत. आणि म्हणून लावणीला नृत्याची तर पोवाड्याला नाट्याची गरज आहे. पोवाड्याला नाट्य, लावणीमध्ये नाट्य असतं, अभिनय असतोच. बैठकीची लावणी वगैरे अभिनयाचीच लावणी आहे. पण पोवाड्यामध्ये प्रामुख्यानं नाट्य जास्त असतं, नाट्यात्मकता जास्त असते आणि लावणीमध्ये नृत्यात्मकता जास्त असते. त्या अर्थानं शाहिरी ही सामूहिक कला आहे, एकट्याची कला नाही, एकल कला नाही, सामूहिक कला आहे. पोथी सांगणं, पंडितांचं काम, संतांचं काम हे एकटे करू शकत होते. पण शाहिरांना त्यांची कला सादर करत असताना प्रामुख्यानं समूहानं सादर करावी लागत होती. म्हणजे समोरही समूह आणि सादर करणाराही समूह अशा दोन्ही बाजूनं समूह असावा लागतो. एकट्याला शाहिरी कला सादर करता येत नाही. मित्रहो, आध्यात्मिक लावणीचे जे प्रकार आहेत, लावणीचे आध्यात्मिक लावणी, भेदिक लावणी, शृंगारिक लावणी आणि विविध विषयावरच्या लावण्या हे लावणीचे प्रकार आहेत. आणि लावणीमध्ये जे विषय येतात, ज्या लावण्या उपलब्ध आहेत त्यांच्यावरून शृंगार, कुटुंब, भक्ती, उपदेश आणि समाजजीवन या विषयावर मराठीमध्ये उपलब्ध असलेल्या लावण्यांची वर्गवारी आपणाला करता येते. मित्र हो, लावणीची बीजं आपल्याला संत वाङ्मयात पण पाहायला मिळतात. लावण्याच नाही पण लावणीची बीजं आपल्याला पाहायला मिळतात. मित्र हो, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की संत ज्ञानेश्वरांच्या ज्या विराण्या आहेत त्या विराण्यामध्ये सुद्धा आपल्याला लावणीची बीजं सापडतात. कारण तिथं परमेश्वराला प्रिय कर समजून प्रेयसीच्या रूपात भक्तानं त्याची विनवणी केलेली असल्यामुळं लावणीचे काही अंश तिथं आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरांची जी लावणी आहे, चंदनाची चोळी माझे अंग अंग पोळी, कान्हो वनमाळी मज वेगी भेट वाका, ही जी ज्ञानेश्वरांची विराणी आहे त्याच विराणीची जगदीश खेबुडकरांनी चित्रपटामध्ये लावणी केली आणि ती तुफान गाजली. हे तुम्हाला माहिती आहे की चांदन असून जशी रात काळी काळी, चंदनाची चोळी माझी रात, चंदनाची चोळी माझं अंग अंग जाळी, ही प्रसिद्ध लावणी आहे मराठी भाषेमधली. तेव्हा तिथं लावणीची बीज होतं म्हणून त्याची लावणी करता आली पुढे एखाद्या कवीला. किंवा ज्ञानेश्वरांनी पहिलं तोगे काऊ कोकता आहे शकुनगे माये सांगत आहे, उड उड रे काऊ तुझा सोन्याने मडविल पाऊ, पाहुणे पंढरी राऊ घरा कै येती, हा जो कावळ्याचा संकेत वापरलेला आहे येणाऱ्या पाहुण्यांसाठी हा लोकसंकेतच आहे, तो सुद्धा लावणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पुढं रामजोशीसारख्या शाहिरानं आपल्या लढाईवर गेलेल्या नवऱ्यासाठी वाट पाहणाऱ्या स्त्रीचं जे कवी लावणी लिहिलेली आहे की बोले कावळा लबतो डोळा फुरफुरते बाही, गेले प्रवासा घरी कधी येतील आमुचे सिपाही, अशा प्रकारची लावणी त्यांनी लिहिलेली आहे. किंवा
एकनाथ महाराजांच्या ज्या गवळणी होत्या त्याच्यातही लावणीची बीजं आपल्याला थोडी थोडी पाहायला मिळतात. वारे याने कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले, याच्यामध्ये आपणाला लावणीचा अंश पाहायला मिळतो. किंवा लावणी लिहिताना अशा काहीचा आधार शाहिरांना नक्की वाटला असणार स्वतःच्या रचना करत असताना, तर तो आपल्याला अंश तिथं पाहायला मिळतो. मित्र हो, ह्या लावणीची जी सादरीकरण असतं, तमाशाचं जे सादरीकरण असतं, त्याचं स्वरूप सांगायचं झालं तर पहिल्यांदा गण म्हणजे गणपती, त्याची पोवाड्यामध्येही गणाची सुरुवात असते आणि लावणीमध्येही गणानं सुरुवात असते. गण, मग गवळण श्रीकृष्णाची, नंतर मग लावणी, नंतर बतावणी, नंतर वग, असं एकूण त्या तमाशाचं स्वरूप असतं. पोवाड्याचंही काहीसं असं स्वरूप असतं. सुरुवातीला गणाला नमन करणं, आराध्य दैवताला नमन करणं, आपल्या आदर्श पुरुषांना नमन करणं आणि मग त्या वीरगाथा गाणं, असं त्याचं स्वरूप, तसं तमाशाचं स्वरूप. लावणी हे तालात आणि ठेक्यात म्हणायचे एका अर्थानं भावगीतच आहे. भावगीतामध्ये लावणीमध्ये फारसा प्रकार नाही आणि चित्रपटगीतामध्ये आपण पाहतो की लावणी भावगीत एकमेकांमध्ये मिसळून गेलेले आपणाला हे पाहायला मिळतात. मित्र हो, संत जसे सर्व जाती जमातीतून आलेले होते, पंतांचं तसं नव्हतं. पंत हे उच्च जातीतूनच आलेले होते, पण संत सर्व जाती जमातीतून आले होते. तसे शाहीरसुद्धा सर्व जाती जमातीमधून आले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये राम जोशी आणि प्रभाकर ब्राह्मण होते, परशुराम शिंपी होता, होनाजी गवळी होता, सगनभाऊ मुसलमान होता, बहिरू न्हावी होता आणि बजा हा रंगारी होता. अशा वेगवेगळ्या जाती जमातीतून ते आलेले होते. शाहीर जसे गरीब कुटुंबातून आले तसेच शाहीर श्रीमंत कुटुंबातून आलेले, अगदी राजघराण्यातून सुद्धा शाहीर आलेले आपल्याला पाहायला मिळतात. तंजावरचे जे सरपोजी भोसले म्हणून एक शाहीर होते, ते आपणाला पाहायला मिळतात की ते श्रीमंत घरातून सुद्धा आले आणि गरीब घरातून सुद्धा आले. शाहीर उच्च विद्याविभूषित कुटुंबातून आले, रामजोशीसारखे म्हणजे वेदशास्त्र संपन्न कुटुंबातून आले. तसेच निरक्षरसुद्धा आले, म्हणजे ज्या कुटुंबामध्ये कसलीच शिक्षणाची परंपरा नव्हती, जे स्वतः आयुष्यभर निरक्षर होते, असे सण खूप शाहीर आपणाला पाहायला मिळतात. शाहीर महाराष्ट्राच्या सर्व भागातून, सर्व प्रांतातून आलेले आपणाला पाहायला मिळतात. ही काही वैशिष्ट्ये आपण पाहिली शाहिरांची. मित्र हो, आता आपण कवितेचे 3 टप्पे पाहिले, संत, पंत आणि तंत. एकदा आपण ह्या सगळ्यांची तुलना पाहूयात, म्हणजे मग आपल्या लक्षात येईल की हे काय प्रकार आहे तो. एक एक घटक घेऊन आपण याची तुलना करू. पहिल्यांदा संत, पंत, तंत या क्रमानं. काळ कोणता, तर संतांचा काळ 16वे ते 18वे शतक. पंतांचा काळ कोणता, 17वे 18वे शतक. तंतांचा काळ कोणता, तर 1750 ते 1850. प्रामुख्यानं म्हणजे शिवकाळापासून सुरुवात सांगितली, पण प्रामुख्यानं त्यांचा गाजावाजा होता. त्या काळामध्ये इतर कुणी म्हणजे पंतही जास्त गाजले नाहीत, संतही जास्त गाजले नाहीत, फक्त तंतकवी गाजले. म्हणजे त्यांच्या गाजावाजाचा काळ म्हणून आपण हा घेतला आहे. बाकी मग आपण पाहतो की संत काळात काही पंत होते, पंत काळात काही शाहीर होते, तंत काळात काही पंत होते, पण गाजावाजा जो होता त्या गाजावाजाचा हा कालखंड आहे की संत कविता 16वे ते 18वे शतक, पंत कविता 17वे ते 18वे शतक आणि तंत कविता 1750 ते 1850. त्यांचे विषय कोणते होते, त्या संतांचे विषय भक्ती आणि तत्त्वज्ञान, पंतांचे विषय कथा आणि शृंगार आणि तंतांचे विषय वीर आणि शृंगार असे आपणाला पाहायला मिळतात. काळ कोणता होता, त्यांच्या साहित्यामधला जो काळ होता, म्हणजे काळ कोणता होता त्यांचा, तर संतांचा अनिश्चित होता. कधी पुराण काळातलं, कधी समकाळातलं असं ते गायचे. पंतांचा निश्चित होता पुराण काळ आणि तंत जे होते ते मात्र समकाळातलंच सगळं गाणं गायचे. त्यांचे विषय कोणकोणते असत, तर विषयसुद्धा संतांचे पारलौकिक विषय असत, स्वर्ग, मुक्ती, मोक्ष ह्या गोष्टीविषयी. पंतांचे विषय पौराणिक असत प्रामुख्यानं आणि तंतांचे विषय खास मराठी भोवतीचा समाज हाच त्यांचा विषय होता. कविता प्रकार कुठले कुठले वापरले, संतांनी अभंग आणि ओवी, पंतांनी श्लोक आणि आर्या आणि तंतांनी पोवाडा आणि लावणी. आणि लिहून कसं ठेवलं ह्यांचं हे वाङ्मय, तर संतांचं कुणीतरी लिहून ठेवलं, स्वतः संतांनी नाही, त्याचे कुणीतरी लेखनिक आहेत, आपण ते पाहिले संत वाङ्मय पाहत असताना. पंतांनी स्वतःचं साहित्य स्वतः नीट व्यवस्थित लिहून ठेवलेलं आणि शाहिरांचं, तंतांचं काहीही लिहून ठेवलेलं नाही. त्यातले बरेचसे निरक्षर होते, कुणीही लिहून ठेवलेलं नाही. फक्त अनंतफंदीच्या ज्या ओव्या म्हणजे लावण्या आहेत त्या पेशव्यांनी संकलित करून ठेवल्या असा उल्लेख आहे आणि इतरांच्या त्यांच्या नंतरच्या त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या सादरीकरणासाठी म्हणून लिहून घेतल्या, तेवढ्याच उपलब्ध आहेत. म्हणून तंत वाङ्मय अतिशय कमी स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. हे मोठे मोठे शाहीर जे आहेत त्यांच्या खूप कमी लावण्या, कमी पोवाडे उपलब्ध असलेले आपल्याला पाहायला मिळतात. कुठं सादर होत होती ही कला,
तर संतांची मंदिरात किंवा मंदिरासमोर, पंतांची दिवाणखान्यात, दरबारात किंवा श्रीमंतांच्या घरात, आणि तंतांची दरबारात, जत्रा, बाजार, चव्हाटा आणि चौक या ठिकाणी ही कला सादर होती, आपल्याला माहीत आहे. उद्देश काय होता? तर संतांचा उद्देश होता मोक्षप्राप्ती, ईश्वर प्राप्ती, ईश्वरात सामावून जाणं. पंतांचा काय उद्देश होता? तर पांडित्य प्रदर्शन हे प्रामुख्याने त्यांचा उद्देश होता. त्याच्याबरोबरच भक्ती हा सुद्धा होता. आणि तंतांचा काय? तर लोकजागरण आणि मनोरंजन, म्हणजे पोवाडे गाऊन लोकांच्यामध्ये शौर्य निर्माण करणं आणि सैन्य भरतीसाठी लोक तयार करणं म्हणजे लोकजागरण, आणि दुसऱ्या बाजूनं लावण्या गाऊन मनोरंजन, अशी दोन्ही त्यांचे उद्देश आपल्याला पाहायला मिळतात. वाद्य कोणकोणती होती? सगळ्यांनी सारखी वाद्य वापरली नाही. संगीत आहे म्हणून सगळं सरसहा संगीत नाही, कारण संगीतामधून निघणारे, वाद्यामधून निघणारे स्वरसुद्धा विशिष्ट भावनेला पोषक असतात. कुठलंही वाद्य कुठेही वापरता येत नाही. तमाशामध्ये मृदंग नाही, आणि इकडं कीर्तनामध्ये ढोलकी नाही, कारण ढोलकीचा टणक उंच आवाज हा मादकतेला, शृंगाराला पोषक आहे, आणि मृदंगाचा घुमावदार आवाज हा प्रामुख्यानं भक्तीला आणि धीरगंभीर विषयाला पोषक आहे. म्हणून संतांचे जे वाद्य आहेत ते टाळ आणि मृदंग, पंतांची जी वाद्य आहेत ते पेटी आणि तबला, शास्त्राशी संबंध, संगीताच्या शास्त्राशी संबंधित, आणि तंतांची जी वाद्य आहेत ते डफ, ढोलकी आणि तुणतुणं हे प्रामुख्यानं लोकवाद्य आहेत. आणि व्याप्ती किती? तर संत महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर पोचले होते. पंत मात्र महाराष्ट्रापुरतेच मर्यादित राहिले. त्यांचे आदर्श होते काशीचे, पण त्यांचे रसिक कुणी काशीला नव्हते, महाराष्ट्रापुरतेच. आणि तंतांनी, शाहिरांनी पुन्हा एकदा जिथं जिथं मराठा संस्थानिक होते तिथपर्यंत शाहिरी कला नेली, म्हणजे पुन्हा महाराष्ट्राबाहेर मराठी कविता त्यांनी नेली. भाषा कोणती? तर संतांची शुद्ध मराठी भाषा, पंतांची संस्कृत मिश्रित मराठी भाषा, आणि शाहिरांची उर्दू मिश्रित मराठी भाषा. संतांची शुद्ध मराठी भाषा, पंतांची संस्कृत मिश्रित मराठी भाषा, आणि तंतांची, शाहिरांची ही उर्दू मिश्रित मराठी भाषा. असा हा प्रामुख्यानं आपणाला ठळक ठळक जे मुद्दे आहेत त्यांचे, त्याचा विचार करता येतो. मित्रहो, मराठी वाङ्मयाचे इतिहासकार शेणोलीकर, श्री सेणोलीकरांनी या संदर्भात जे एक लिहून ठेवलेलं आहे त्यातला एक उतारा मी मुद्दाम तुम्हाला वाचून दाखवणार आहे, हे स्वरूप समजून सांगणारा. शाहिरांनी मुख्यतः लौकिक विषयावर कवने केली. सामान्यांच्या संसारी जीवनातील हर्षामर्षाच्या प्रसंगांना काव्यविषय करण्याच्या बाबतीमध्ये शाहिरांनी बराचसा धीटपणा दाखवला. विवाह, पत्नीचे न्हाण, दोघांचे मिलन, पतीपत्नीतले सात्विक प्रेम, शिपाई गड्याचा शृंगार, युद्धावर जाणाऱ्या पतीस निरोप, त्याचा विरह काळातील मदनपीडा, पुनर्मिलन, व्यभिचारी प्रणय, जारिणीची तळमळ, निपुत्रिक स्त्रीची दुःख, गर्भवतीचे डोहाळे, पुत्रजन्म इत्यादी सांसारिक घटनावर अनेक लावण्या लिहिल्या गेलेल्या आहेत. वैयक्तिक व सामूहिक जीवनातील आनंदाचा पुनःप्रत्यय देण्या घेण्यासाठीच शाहिरांनी लावण्या आणि पोवाडे रचले. शाहीर खऱ्याखुऱ्या अर्थाने लोककवी होते. शाहिरांनी पौराणिकतेकडून कविता ऐहिकतेकडे आणली. हे त्यांचे अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे. मराठी जीवनाचे प्रत्यक्ष प्रतिबिंब शाहिरी कवितेत पडलेले पाहावयास मिळते. या लावणी वाङ्मयात महाराष्ट्रीयांची उत्कट प्रपंच लालसा व पौरुषपूर्ण भोगेच्छा व्यक्त झालेली दिसते. ती त्यांनी पंडित कवीप्रमाणे देवदेवतांच्या विलास वर्णनाच्या आडून चोरटेपणाने व्यक्त न करता जादा धिटाईने, अगदी स्पष्टपणे, वाच्यार्थाने व्यक्त केलेली पाहायला मिळते. शिवाय शृंगारातच जीवन साफल्य आहे असे काही शाहिरांनी मानलेले दिसत नाही. कारण 2 दिवसाची तनु ही साची, सुरतरसाची करुणी मजा, गमजा करिता मनी उमजावा, हे सुख पुढे पडेन वजा, भाई सावध व्हा, भाई सावध व्हा, किंवा या इश्काचे पायी बुडाले कैक लक्षापती, असा नैतिक उपदेशही करताना शाहीर दिसतात. हे श्री शेणोलीकर यांचं शाहिरी वाङ्मयाविषयीचं मत. आता मी तुम्हाला सांगितलं की लोकवाङ्मयामध्ये वेगवेगळे प्रकार येतात, म्हणजे शाहिरी वाङ्मयामध्ये पोवाडा लावणी एवढंच नाही, तर कलगीतुरा आहे, आणखी काही आहेत. तर त्या संदर्भातली थोडीशी माहिती मी तुम्हाला मुद्दाम देणार आहे. त्यासाठी तुम्हाला आपण प्रकाश देशपांडे केचकर यांचं सुद्धा शाहिरी वाङ्मयावर अप्रतिम पुस्तक आहे. मी तुम्हाला मागं सांगितलं की पंत वाङ्मयावरही त्यांचं सुंदर पुस्तक आहे, शाहिरी वाङ्मयावरही त्यांचं सुंदर पुस्तक आहे. त्याच्यातला एक उतारा वाचून दाखवतो आणि थांबतो. भेदिक गाण्यांचे आणि कवितेचे मूळ जसे नाथपंथी, कबीरपंथी कवी शाहिरांच्या कवितेत दिसते,
तसे संत रामदास, दासोपंत आणि उद्धव चिदगण यांच्या कवितेतही दिसते. रामदासांनी लिहिलेले डफगाणे हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. संत रामदास आणि काही शाहीर यांच्यात कवितेचा सामना झाला आणि सवाल जवाब झाले. रामदासांनी आपल्या डफगाण्यातून या शाहिरांना काही कूट प्रश्न विचारले. काय प्रश्न विचारले? किती आकाशीचा वारा, किती पर्जन्याच्या धारा, तृण भूमीवरी चतुरा सांग किती. अवघड प्रश्न आहे. म्हणजे वारा किती आहे, आकाशातून धारा किती पडतात आणि पृथ्वीवर उगवलेले गवत किती संख्या आहे, सांगता येत नाही. असे ते गणिती प्रश्न होते. त्याची अचूक उत्तरे देणे कठीण, कारण ही ईश्वराची कमाल आहे. सर्व आहे अगणित असे त्याचे खरे खरे उत्तर आहे. गुरुशिष्य संवाद हे उद्धव चिदगण यांचे डफगाणे आहे. आकाश काशाचे उभविले, वारे कवण्याद्वारे आले, काय सांग पेटविले, कैसे केले हे तेज. म्हणजे वारा कुठून आला, प्रकाश कुठून आला आणि आकाश कुठून आलं, असा सवाल त्यात आहे. तर एकार बीजे आकाश केले, इकार शब्दे वारे आले आणि प्रकार मात्रे पेटविले, शब्दस्पर्शे हे तेज असे त्याचे उत्तर आहे. दासोपंतांच्या एका पदात जळ नाही स्थळ तेथे कमलिनी आहे, जळ नाही स्थळ तेथे कमलिनी आहे, चतुशृंगाची गाय रे, नवा माझी दहावा मुनिजन वदती, कमळ कमळी सांग काय रे, असा कूट सवाल आहे. तंजावरच्या शहाजीराजेंनी लिहिलेल्या उमान पदामध्येही या भेदिक गाण्याचे मूळ आपल्याला पाहायला सापडते. उमान पद हे उखाण्यासारखे पद असते. हे शहाजीराजे दुसरे जे आहेत यांना अभिनव भोज अशी ही पदवी होती. हे थोडक्यात भेदिक गाण्याविषयीचं त्यांचं म्हणणं. इथं शाहिरी वाङ्मयाचं स्वरूप जे आहे आणि प्रेरणा ज्या आहेत त्यांचा विचार आपण थांबवणार आहोत. यानंतर आपणाला एक एक शाहीर पाहायचा आहे. अनंत फंदी, राम जोशी आणि होनाजी बाळा. यानंतर आपण कालक्रमानुसार सर्वात ज्येष्ठ जे शाहीर आहेत अनंत फंदी त्यांचा विचार करणार आहोत. थांबूयात. नमस्कार.